नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय चौफेर महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अंजली दमानिया यांनी भोंदू खरातच्या सीडीआर वरून केलेल्या दाव्यांच्या संदर्भातली. भोंदू अशोक खरात याचा सीडीआर आपल्या हाती लागलाय आणि त्याला अनेक नेत्यांनी फोन केला असा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलाय. गेल्या 3 दिवसांपासून दमानिया सीडीआरच्या संदर्भात दावा करतायत आणि यानंतर राजकारण देखील चांगलंच तापलेलं दिसतंय. अनोळखी व्यक्तीकडून सीडीआरची कॉपी व्हॉट्सअॅपवरती मिळाली असा दावा पहिल्या दिवशी दमानिया यांनी केला होता. या सीडीआरमध्ये चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी खरातला कॉल केल्याची माहिती हाती आल्याचं दमानिया यांनी म्हटलं. यावरती शिंदेंच्या शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील दमानिया यांवरती चांगलाच निशाणा साधलाय. यानंतर दुसऱ्या दिवशी दमानिया यांनी या सीडीआरच्या संदर्भात आणखी एक दावा केला. खरात सोबत फोटो असणाऱ्यांचेच नंबर चेक केले असून या सीडीआर मधून आणखी असंख्य नावं पुढे येतील असंही दमानिया दुसऱ्या दिवशी म्हणाल्या. दरम्यान आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अंजली दमानिया यांनी सीडीआरच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. सीडीआरच्या विश्लेषणासाठी आपण क्लॉड या सॉफ्टवेअरचा वापर केल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे. व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली सीडीआर ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. त्याच्यातला भाग नंबर 2 की क्लॉड नावाचं अँथ्रोपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबर बनणं, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत. तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो सीडीआर टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेचा नंबर टाकला तर त्या शिंदेच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं. खरात प्रकरणात जेवढ्यांचे फोटो आले होते तेवढीच नंबर्स मी त्यात टाकून शोधले आणि बाकीचे अजून टाकलेले नाहीयेत. असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे. तिचे अजून टाकलेले नाहीयेत. असंख्य नावं येतील त्याच्यात आणि पुढे. ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली सीडीआर ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. त्याच्यातला भाग नंबर 2 की क्लॉड नावाचं अँथ्रोपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हजारो नंबर बनणं, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, शेलार, चंद्रकांत पाटील यांचे नंबर शोधणं खूप कठीण आहे, कारण ती हजारो नंबर्स आहेत. तर ते सॉफ्टवेअर घेऊन मी या क्लॉडवर टाकलं, तो सीडीआर टाकला आणि जर मी त्याच्यात एकनाथ शिंदेचा नंबर टाकला तर त्या शिंदेच्या नंबरवरनं किती इनकमिंग आले, किती आउटगोईंग आले हे देखील कळतं. दरम्यान आता अशोक खरातच्या सीडीआर वरून दावा करणाऱ्या दमानिया या स्वतः चौकशीच्या फेऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही दिलेत. खरात आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये 17 फोन कॉल झाल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. यावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी दमानिया यांच्या हाती आलेल्या सीडीआरच्या संदर्भातच आता शंका उपस्थित केली आहे. तसंच याची चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे गोपनीय सीडीआर लीक झाल्याच्या प्रकरणी राज्य सरकार चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलं. त्यामुळे आता या सीडीआरची चौकशी होणार आहे. यामध्ये दमानिया यांना देखील चौकशीसाठी बोलवलं जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, हे शिवसेना म्हणून आमची मागणी आहे. त्यांच्याकडचा जो डेटा आहे तो ऑथेंटिक आहे का नाही हे पहिल्यांदा तपासला गेला पाहिजे. जे आम्ही माध्यमांच्या मधून बातम्या बघितल्या तिथं कुठेतरी हातानं लिहिलेले ते नंबर आणि आकडे वगैरे आहेत. तर मला वाटतं की मग एवढा कॉन्फिडेन्शियल डेटा हा अंजली दमानिया यांच्याकडे येतो कुठून याची चौकशी झाली पाहिजे. मला तर वाटतं की तुम्ही सगळ्यांनी अंजली दमानिया यांना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी कुठून येते. आता या कोण आहेत, पोलीस खात्यात आहेत का, कोणी RTI ॲक्टिव्हिस्ट असेल, सोशल असेल तर समजू शकतं. परंतु तुम्ही हा प्रश्न त्यांना करायला पाहिजे मला विचारण्यापेक्षा. कदाचित त्यात चांगलं उत्तर देऊ शकतील. पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही
जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खराच्या CDR विषयी दावे केले आणि यानंतर पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी काही सवाल विचारलेले आहेत. यावरती देखील दमानिया यांनी उत्तर दिलेलं आहे आणि पलटवार केलाय. तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले. दमानिया, ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली. दमानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत. प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं ही मला वाटतं तुम्हाला सवयच लागली. आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची मी थेट उत्तरं देते. एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणता ते ॲपद्वारे केले. आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक तर ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली CDR ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं. दरम्यान अनेक बाजूंनी विरोधकांनी आरोप केलेले आहेत आणि त्याला दमानियांनी नेमकं कसं उत्तर दिलंय ते देखील आपण बघूया. महत्वाची घोषणा, मी मुंबईत नसल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी माझ्यावरती आरोप केलेत. मी आज रात्री मुंबईमध्ये परत येते. माझी विनंती आहे की उद्या सकाळी माझ्या घरी चहाला या. मी CDR दाखवते, तो माझ्याकडे कसा आला ते तुम्ही स्वतः पहा. मी क्लाउड हे AI वापरून त्यावरती नंबर कसे शोधले त्याचं प्रात्यक्षिक दाखवते. इतकंच नाही तर तुम्ही जे जे नंबर सांगाल ते तुमच्या समोर शोधेन. यामध्ये इनकमिंग आउटगोईंग कॉल समरी कशी येते ते देखील तुम्ही बघा. सुषमा अंधारे, संजय राऊत, शशिकांत शिंदे यांना आदरपूर्वक आमंत्रण. दरम्यान भोंदू खरातवरच्या कारवाईचा फास आता आणखी घट्ट होणार आहे. भोंदू खरातनं केलेल्या कारनाम्यांमुळे आता त्याची SITच्या सोबतच ED चौकशी